आता बातमी आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या खाकी वर्दीतल्या दरोड्याची। कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगरमध्ये चोरीच्या प्रकरणातील तब्बल 9 कोटी रुपये पोलिसांनीच परस्पर लाटल्याचं समोर आलंय। या प्रकरणी कोल्हापुरातील कोडोली पोलिसात तक्रार दाखल झाली असून संबंधित दरोडेखोर पोलिसांपैकी काही पोलिसांच्या ताब्यात आहेत। चोरीच्या प्रकरणात पोलिसांनीच लाटले तब्बल 9 कोटी रुपये। खाकी वर्दीतल्या दरोडेखोरांचा खरा चेहरा उघड। सांगलीतल्या मैनुद्दीन बागवान यांच्याकडे 8 मार्च 2016 ला 3.5 कोटींचं घबाड सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला सापडलं होतं। पोलिसांनी मैनुद्दीनची सखोल चौकशी करून ही रक्कम कुठून चोरली याचा छडा लावला आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगरमधल्या शिक्षक कॉलनीत असणाऱ्या घरावर धाड मारली। त्यावेळी सांगली पोलिसांनी 3 कोटी रुपये मिळाल्याचं अधिकृतपणे सांगितलं। वास्तविक त्या ठिकाणी 14 कोटी रुपये होते। एवढी मोठी रक्कम पाहिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, तत्कालीन पोलीस नाईक दीपक पाटील, पोलीस नाईक कुलदीप कांबळे आणि सहाय्यक फौजदार कोरळपकर या खाकीतल्या दरोडेखोरांच्या तोंडाला पाणी सुटलं। या सगळ्यांनी संगनमत करून 14 कोटी रुपयापैकी 9 कोटी रुपये हातोहात लंपास केले। इतकंच नव्हे तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी ही रक्कम प्रवीण सावंत यांच्या खात्यावर भरायलाही दिली। 2 जिल्ह्यांचा संबंध असल्यामुळे ॲडिशनल एसपी कृष्णकांत उपाध्याय सांगली यांना सुद्धा या संदर्भात कोऑर्डिनेशनचे आदेश देण्यात आलेले होते। सविस्तर 5 ते 6 महिने याची चौकशी संपूर्ण सगळे कांगोरे लक्षात घेऊन संपवलेली आहे आणि आपण परवा दिवशी रात्री या संदर्भात कोडोली पोलीस स्टेशनला मल्टिपल थेफ्टच्या संदर्भाने गुन्हे दाखल केलेले आहेत। या प्रकरणातला प्रमुख आरोपी मैनुद्दीन बागवान जामिनावर सुटून फरार झालाय। पोलिसांनी खाकीतल्या दरोडेखोरांची बँक खाती प्रॉपर्टी पोलिसांनी शोधून काढली आहे। त्याचबरोबर प्रॉपर्टी जप्त करायला सुरुवात केली आहे। या प्रकरणाची व्याप्ती पाहता कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी हा तपास सीआयडीकडे वर्ग केलाय। 6 टीम्स कंटिन्युअस स्वरूपात अजूनही काम करतायत। सगळे अँगल्स त्यात तपासण्यात येत आहेत। त्यात काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल अशा पद्धतीची मोडस करणारे आमच्या दायऱ्यामध्ये येत आहेत। त्यातले काही हे ॲब्स्कॉन्डिंग आहेत आणि त्या गुन्हेगारांना म्हणजे पूर्वी अशाच मोडसचे काही गुन्हे झालेले होते त्या परिसरामध्ये, त्यांचा चेज केल्यानंतर आणि त्यांना पकडल्यानंतर मला वाटतं या गोष्टीचा उलगडा होऊ शकेल। खाकीतल्या दरोडेखोरांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यानंतर संताप व्यक्त होतोय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून खाकीतल्या दरोडेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। आयजी साहेब नांगरे पाटील साहेबांनी तपास बदलला आणि लगेच आरोपी सापडले। ते आरोपी सापडले सगळे पोलीस अधिकारी आणि कॉन्स्टेबल सापडले। अजून सुद्धा शिवसेना ह्यात समाधानी नाही आहे, कारण मुळापर्यंत हा तपास झालाच नाही असा आमचा आरोप आहे। मूळ सूत्रधार कोण आहे, कुणाचे पैसे आहेत, हे सर्नोबत जे फिर्यादी आहेत त्यांनाच रक्कम किती आहे हे माहीत नाही आहे। म्हणून एन्फोर्समेंट डिपार्टमेंट ईडीकडे हा तपास द्यावा अशी आम्ही आज आयजी साहेबांकडे मागणी केलेली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे करून दोषींवरही कारवाई होईल असं आश्वासन दिलंय। पण सर्वसामान्य माणसाच्या मनात असणाऱ्या पोलिसांबद्दलची असणारी प्रतिमा या घटनेच्या निमित्तानं मलिन झालीये हेही तितकंच खरं। मलिन झालेली प्रतिमा पुसायची असेल तर खाकीतल्या दरोडेखोरांना कडक शासन होण्याची गरज निर्माण झाली आहे। प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।